वचक आमचं, जिथे तुम्ही तिथे या. नमस्कार, वचक आमच्या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वचक आमच्या न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार, वचक आमच्या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. मी प्रकाश दोंदे. उल्हासनगरमध्ये मुंबईमध्ये ज्याप्रमाणे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, तसंच उल्हासनगरमध्ये सुद्धा वायू प्रदूषण मोठं वाढलेलं आहे. या वायू प्रदूषणामुळे उल्हासनगरमध्ये अनेक ठिकाणी मोठमोठे प्रमाणात खड्डे खोदलेले आहेत. ते खड्डे फक्त माती टाकून बुजवले, परंतु त्यावरनं मोठ्या प्रमाणात धूळ उडते. उल्हासनगर महानगरपालिकेकडे क्रिएट टू क्लिअर आणि रोड स्वीपर मशीन या दोन्ही आहेत, परंतु या दोन्ही मशीन कंटिन्यू सर्व ठिकाणी चालत नाही आहे. या त्यांच्या हिशोबाने चालतात आणि त्यांच्या मर्जीनुसार चालतात. धुळीमुळं इथले जे नागरिक राहतात त्यांना मोठमोठे आजार होतात, फुफ्फुसांचे आजार होतात, अनेक आजार होतात. तर त्यांनी फक्त ती धूळ खायची का? ठीक आहे, डेव्हलपमेंटसाठी तुम्ही खड्डे खोदला, ठीक आहे. खड्डे खोदल्यानंतर एक काम बनतं की आपण खड्डा आपला पूर्ण झाला, काम पूर्ण झालं, त्याला ताबडतोब डागडुजी करा, काँक्रिटीकरण करून टाका. नाही काँक्रिटीकरण तर डांबरीकरण करा. परंतु ते जर त्याच अवस्थेत सोडल्यामुळं अनेकांना मोठ्या प्रमाणात आजार व्हायला सुरुवात झाली. अनेक नागरिकांना आजार होऊ राहिलेत आणि याची काळजी महानगरपालिका घेत नाही आहे, किंवा ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टनी ही काळजी घेणं गरजेचं आहे. किंवा आपलं काम संपलं आहे, आता आपण ते खड्डे बुजवावेत, ते माती द्यावेत, तिथं डांबरीकरण करावे किंवा काँक्रिटीकरण करून टाकावे. पण याकडे दुर्लक्ष होतं आहे आणि नागरिकांना वाऱ्यावर सोडलेलं आहे. आणि वरनं बोंब मारतात की बाबा वायू प्रदूषण वाढलं. प्रदूषण वाढतं कसं काय? प्रदूषण तुमच्या चुकीमुळे वाढतं ना, की नागरिकांच्या चुकीमुळे प्रदूषण वाढतं? तुम्ही केलेल्या कामांचे काही हे कोणी जनतेने आवाज उठवायचा नाही आहे आणि तुम्ही कामं पूर्ण करायचे नाही आहेत. तर महानगरपालिका हे आपले कामं चोखपणे बजावेल का? धन्यवाद.